Hello students, I hope you have write down the appreciation of the poem and by heart that appreciation. Then we will start the second lesson of your first unit, that is an encounter of a special kind. आज आपण तुमच्या युनिट पहिल्यामधला दुसरा लेसन बघणार आहोत, पण त्यापूर्वी तुमच्याकडे सर्वांकडे टेक्स्टबुक म्हणजे पुस्तकं असणे अपेक्षित आहे. तर बघा टायटल काय आहे, ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. एन्काउंटर म्हणजे सामना, अचानक झालेला सामना. ऑफ अ स्पेशल काइंड, स्पेशल म्हणजे विशेष, काइंड म्हणजे प्रकारचा, एक विशेष प्रकारचा सामना, विशिष्ट. काय आहे या लेसनमध्ये नीट ऐकायचं आहे, म्हणजे तुम्हाला मार्जिनमधले क्वेश्चन आन्सर सोडवायला वेळ लागणार नाही. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. माझे लेखक काय म्हणतायत, माझे वडील हे मेडिकल प्रोफेशनल म्हणजे वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित काम करायचे. वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असणारे एका खाजगी कंपनीत ते काम करायचे. इन राणीगंज, कुठली कंपनी, राणीगंजमध्ये होती ती कंपनी. राणीगंज कुठं आहे, इन वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगालमध्ये. The officers of the company were housed in individual bungalows. आणि त्या कंपनीमधले काम करणारे जे ऑफिसर्स होते, ऑफिसर्स म्हणजे अधिकारी, हे कुठे राहायचे, वेअर हाऊस्ड म्हणजे राहणे, लिव्ड. इन इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतंत्र, वैयक्तिक बंगलो. हे ऑफिसर जे कंपनीमध्ये ऑफिसर असायचे त्यांना स्वतंत्र बंगले होते. ते बंगले कुठे होते, इनसाइड अ लार्ज कॅम्पस, एक मोठा भव्य पटांगण होतं आणि त्या कॅम्पसमध्ये ह्या ऑफिसरसाठी बंगले केलेले होते, त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था होती. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ अ कॅम्पस. आमचं घरसुद्धा लेखक म्हणतोय त्या कॅम्पसच्या एका कोपऱ्यामध्ये होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजेसंट म्हणजे जवळ असणे, लागून असणे. टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. आणि ह्या ऑफिसर्स लोकांचा जो क्लब होता म्हणजे संघाची बैठकीची वास्तू, हे सगळे डिक्टेशन तुम्ही लिहून काढायचे आहे वहीमध्ये. लिहून न काढता बाय हार्ट करायचं आहे, कारण तुम्हाला क्वेश्चन लास्टचा 7 नंबर ट्रान्सलेशनमध्ये कुठलाही शब्द विचारू शकतात. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजेसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. आणि ह्या ऑफिसर लोकांचा, अधिकाऱ्यांचं जे वास्तू होते बैठकीची, वॉज ॲडजेसंट ती जवळच होती. टू द बाउंड्री म्हणजे सीमा, वॉल ऑफ आवर गार्डन, आमचं जे गार्डन होतं घराचं त्याच्या भिंतीला, सीमेला लागूनच त्या ऑफिसर लोकांचा क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झुरियस विथ ग्रीन ग्रास. हे जे कंपाऊंड होतं, जे कुंपण होतं, ते अतिशय कसं होतं, लक्झुरियस होतं. विथ ग्रीन ग्रास, सगळीकडे कशी होती, हिरवगार गवत होतं. कलरफुल फ्लावर्स, वेगवेगळ्या रंगबिरंगी फुलझाडं होती. अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. आणि काय होतं, होस्ट म्हणजे बिग ग्रुप म्हणजे मोठा समूह होता. कशांचा, टॉल म्हणजे उंच, अँड मॅजेस्टिक भव्य आणि मोठ्या मोठ्या झाडांचा समूह होता गार्डनचा. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड. आणि आम्ही आमच्या त्या परसबागेमध्ये वेगवेगळ्या हंगामात येणाऱ्या भाज्या लावलेल्या होत्या घरगुती वापरासाठी. अँड द मॅग्निफिशंट म्हणजे भव्य, ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स. आणि खूप सगळी झाडं असल्यामुळं मोठी मोठी तिथं सातत्याने स्क्विरल्स म्हणजे खार त्या आकर्षित व्हायच्या. अँड मेनी स्पेसीस ऑफ बर्ड्स, आणि पक्ष्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती तिथे यायच्या. अ ग्रुप ऑफ लंगूर्स. आता लंगूर्स म्हणजे काय, काळ्या तोंडाचे माकड, ते सुद्धा तिथे यायचे, त्यांचे समूह यायचे असे. हॅड इव्हन मेड देअर डेन. आणि त्या माकडांनी काय केले होते, काळ्या तोंडाचे माकडांनी डेन केलेली होती. डेन म्हणजे गुहा, स्पेसीज म्हणजे प्रजाती, आणि लंगूर म्हणजे काळ्या तोंडाचे माकड. इन अन अस्वथ ट्री, एका झाडाचं नाव आहे, त्या झाडातच त्यांनी काय केली, झाडाजवळ
गुहा तयार केलेली होती, तिथे हे माकडे यायची. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि हे सगळे आमच्या दैनंदिन हे सगळे झाडं, फुलझाडं, पक्ष्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती, ती माकडं, खार, हे सगळं जणू काही आमच्या दैनंदिन जीवनाचा पार्ट अँड पार्सल म्हणजे अविभाज्य घटक, इम्पॉर्टंट भाग काय झालेले होते, बनलेले होते. दररोजच्या डेली लाईफ म्हणजे दैनंदिन जीवनातल्या, एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व. अ स्मॉल इन्सिडंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून. हे तर नेहमीचं रुटीन लाईफ चाललेलं होतं, पण त्या दिवशी काय झालं, स्मॉल इन्सिडंट म्हणजे एक छोटासा अपघात झाला, प्रसंग घडला. ऑन अ सॅटरडे, दिवस कुठला होता, सॅटरडे, शनिवार होता. आफ्टरनून, वेळ कुठली होती, दुपारची. लेफ्ट अ प्रोफाऊंड इफेक्ट ऑन मी. ह्याच्यामुळं काय झालं, माझ्या मनावर एक खूप मोठा सखोल, प्रोफाऊंड म्हणजे सखोल परिणाम झाला त्या घटनेचा, शनिवारी दुपारी घडलेल्या. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. आणि त्याच्यामुळे जो प्रसंग शनिवारी दुपारी माझ्यासमोर घडला, त्या प्रसंगामुळे माझ्या मनावर सखोल परिणाम तर झालाच, पण अनफोल्ड झाल्या. अनफोल्ड म्हणजे बऱ्याच गोष्टींचा मला उलगडा झाला, मला माहिती मिळाली. कशाविषयी, अ होल न्यू डायमेन्शन म्हणजे काय, महत्त्व, डायमेन्शन म्हणजे इम्पॉर्टन्स, टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. देवाने हे जे वेगवेगळ्या प्रकारच्या आश्चर्यकारक निर्मिती केलेल्या आहेत, त्याच्याविषयी बऱ्याचशा गोष्टींचा काय झाला, उलगडा माझ्यासमोर झाला. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. आम्हाला पूजा वेकेशन लागलेले होते, म्हणजे पूजा, कालीपूजा असते, दुर्गापूजा असते बेंगॉलमध्ये, तिथे त्यांना शाळेला, स्कूलला हॉलिडेज असतात, सुट्ट्या असतात. वेकेशन म्हणजे सुट्ट्या होत्या, सुट्ट्या लागलेल्या होत्या. त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी, जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, सुट्ट्यामुळं जसं बाकीच्या मुलांना करतात तसंच, टू बिकम एनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन. बाकीच्या मुलांप्रमाणे पण मला काय झाली होती, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड ऑन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स. सुट्ट्यांमुळं मला एक प्रकारची संधीच मिळाली होती. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी, हॉलिडेज म्हणजे सुट्ट्या. टू बिकम एनग्रॉस्ड इन, एनग्रॉस म्हणजे गुंतणे, मग्न होणे. कशात गुंतायला, मग्न व्हायला, व्हेरियस मॅगझिन्स म्हणजे काय, वेगवेगळी मासिकं, अँड स्टोरी बुक्स म्हणजे वेगवेगळी गोष्टीची पुस्तकं, पब्लिश स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. या सणासुदीच्या कालावधीमध्ये लहान मुलांना वाचण्यासाठी वेगवेगळी मासिकं, गोष्टीची पुस्तकं छापली जायची. आणि ह्या सुट्ट्या असल्यामुळे पूजा वेकेशनच्या मला एक प्रकारचं मग्न होऊन त्या गोष्टी वाचण्याचं जणू काही सुवर्ण संधीच मिळालेली होती. लेट अस सी द मार्जिन क्वेश्चन नंबर 1. What was, but before solving these questions, you have to read first 3 paragraphs and then write down the question and their answers. Let us see, what was the profession of the writer's father? Profession म्हणजे व्यवसाय, लेखकाच्या वडिलांचा व्यवसाय काय होता, ते काय काम करत होते. तर युअर आन्सर विल बी, तुमचा आन्सर असणार आहे, the writer father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. This is the complete and full answer. Second question, describe म्हणजे वर्णन करा. The campus where the writer's family lived. कॅम्पसचं वर्णन करा जिथं रायटरची, लेखकाची फॅमिली राहत होती. तिथलं तुम्हाला सगळं वर्णन करावं लागेल, कारण डिस्क्राईब म्हटलेला आहे. हा क्वेश्चन 2 मार्काला येणार, हा जर पॅसेज आला तर. त्याच्यामुळे तुम्हाला कुठून लिहावं लागणार आहे, कुठून आन्सर असणार आहे तुमचं. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ अ व्हेरियस ऑफ द कॅम्पस पासून ते कुठपर्यंत असणार आहे, डेली लाईफपर्यंत. तुमचं सगळं संपूर्ण आन्सर असणार आहे. राईट डाऊन दिस क्वेश्चन अँड रीड दिस 3 passages. In the next lecture we will continue.